श्री स्वामी समर्थ. नमस्कार ताई आणि दादांनो, स्वामी छंद या आपल्या चॅनलमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. यंदाच्या श्रावण महिन्यामध्ये एकूण 4 सोमवार आलेले आहेत. यापैकी एक सोमवार तर आपला करून झालेला आहे. तर बघा, श्रावण महिन्यामध्ये येणाऱ्या प्रत्येक सोमवारी शिवलिंगावर 1 मूठभर धान्याचा अभिषेक केला जातो. आणि विशेष म्हणजे दर सोमवारी हे धान्यसुद्धा वेगवेगळं असतं. या धान्याला शिवमूठ असं म्हटलं जातं. यंदा 24 ऑगस्टला दुसरा श्रावणी सोमवार आहे आणि त्या दिवशीच पुत्रदा भागवत एकादशी आहे. त्यामुळे तुमच्या सगळ्या प्रश्न होता की एकादशीचा उपवास तर आपण सोडत नाही, पण श्रावणी सोमवार मात्र संध्याकाळी सोडला जातो, मग आता करायचं काय? त्याचप्रमाणे या सोमवारची शिवमूठ नक्की कोणती, ती कशी व्हावी? पहिला सोमवार जर करायचा राहिला असेल किंवा पहिला सोमवार तर केला पण संकल्प करायचा राहून गेला, त्याचबरोबर अविवाहितांनी शिवमूठाचा कोणता मंत्र म्हणावा या संदर्भातील संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. बघा, 24 तारखेला दुसरा श्रावणी सोमवार आहे आणि यंदाची शिवमूठ आहे तिळाची. शिवमूठ वाहून श्रावणी सोमवारची पूजा 24 तारखेला केली जाईल. पण त्याचबरोबर 24 तारखेला पुत्रदा भागवत एकादशीसुद्धा आहे. मग उपवास कसा करावा, कधी सोडावा ते आपण पुढे जाणून घेणारच आहोत. पण त्या अगोदर आपण दुसऱ्या श्रावण सोमवारी पूजा कशी करावी या संदर्भातील थोडक्यात माहिती जाणून घेऊया. बघा, श्रावणातल्या पहिल्या सोमवारी जशी आपण घरच्या घरी आपल्या देवघरातल्या शिवलिंगाची किंवा स्वतःच्या हाताने मातीची किंवा वाळूची, ज्याला पार्थिव शिवलिंग म्हटलं जातं, तर त्याची श्रद्धापूर्वक पूजा केली, त्यावर शिवमूठ वाहिली, अगदी त्याच पद्धतीने आपल्याला श्रावणातल्या दुसऱ्या सोमवारची ही पूजा करायची आहे. फक्त शिवमूठ ही वेगळी असेल. बघा, पहिल्या श्रावणी सोमवारप्रमाणेच याही सोमवारी सकाळी सूर्योदयापासूनच व्रताला सुरुवात करावी. दिवसभर उपवास करावा. साबुदाण्याचे पदार्थ खाऊ शकता, बटाट्याचे पदार्थ खाऊ शकता, मीठ घालून तयार केलेले उपवासाचे पदार्थ खाल्ले तरीही चालतं. फळ खाऊनही तुम्ही उपवास करू शकतात. फक्त गोड पदार्थावरही उपवास करू शकतात. पण या उपवासामध्ये भगर अजिबात खाऊ नका. आता तुमच्याकडे जशी पद्धत असेल पूर्वापार चालत आलेली या उपवासाची, त्याप्रमाणे तुम्ही उपवास केला तरीही काही हरकत नाही. आता पूजेच्या बाबतीत सांगायचं झालं तर ज्यांना अगदी ब्रह्ममुहूर्तावर शिवलिंगाचा अभिषेक करून शिवमूठ वाहणं शक्य आहे त्यांनी त्यावेळेत करावं. ज्यांना अगदी सकाळी देवपूजेची वेळ साधता येईल, त्यावेळेस पूजा करता येईल तेव्हा केली तरीही चालेल. किंवा अगदीच शक्य झालं नाही तर तुम्ही दिवसभर फक्त उपवास करा. सायंकाळी प्रदोष काळाच्या वेळी शिवलिंगाची पूजा करा. प्रदोष काळामध्ये शक्य झालं नाही तर रात्री म्हणजे 9 वाजेच्या आत जेव्हा तुम्हाला वेळ मिळतो तेव्हा शिवलिंगाचा अभिषेक करा, नैवेद्य दाखवा आणि त्यानंतर तुम्ही उपवास सोडू शकता. आता बघा, दुसऱ्या श्रावण सोमवारला एकादशी व श्रावणी सोमवारचे असे 2 उपवास एकत्र आले आहेत. तर मग हे दोन्ही उपवास आपण कसे सोडायचे ते पाहू. आता करायचं काय? अगदी सोपं उत्तर आहे त्याच्यावरती. तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे की श्रावण सोमवारी भगर चालत नाही. भगर इतर वेळी आपण उपवासाला खातो, बरोबर. एकादशीच्या उपवासाला भगर चालते, पण श्रावणी सोमवारच्या उपवासाला भगर चालत नाही. आणि म्हणूनच तुम्हाला दिवसभर उपवास करायचा आहे. जसा तुम्ही नेहमी करता तसा उपवासाचे फराळाचे पदार्थ खाऊन, पण संध्याकाळच्या फराळात मात्र भगर खायची आहे. म्हणजे भगरीवर तुम्ही श्रावणी सोमवार सोडणार आहात, पण तुमची एकादशीसुद्धा मोडणार नाही, कारण एकादशीला तर भगर चालते. म्हणून दिवसभर तुम्ही फलाहार घेऊ शकता, दूध घेऊ शकता, जसा उपवास इतर दिवशी करता तसा करू शकता. प्रश्न फक्त आहे की दोन्ही उपवास एकत्र कसा घडवायचा. तर तो संध्याकाळी भगरीवर सोडायचा, शिवपूजन झाल्यानंतर भगर खायची, म्हणजे श्रावणी सोमवार सोडल्यासारखं होईल, पण तरीसुद्धा एकादशी मात्र मोडणार नाही. त्याचप्रमाणे श्रावणाच्या पहिल्या सोमवारी संकल्प करायला जमलं नाही किंवा पहिल्या सोमवारचं कारण झालं नाही तर त्यांनी त्या दुसऱ्या सोमवारी संकल्प करून मग पूजेला सुरुवात करावी. त्याचप्रमाणे ज्यांना पहिल्या सोमवारी शिवमूठ वाहता आली नाही त्यांनी या सोमवारी नक्की काय करायचं आहे की 1 सोमवार जास्त धरायचा आहे की तुम्हीसुद्धा पुढे जाऊन पाहायला मिळेलच.
आता शिवलिंगाला आपण सर्वप्रथम पाण्याने स्वच्छ करून घेतलं. त्यानंतर पूजेमध्ये घेतलेले एक तर दूध, दही किंवा पंचामृताचा अभिषेक करून घ्यायचा. पुन्हा एकदा शिवलिंग पाण्याने स्वच्छ करून घ्यायचं, कापडाने पुसून घ्यायचं आणि त्यानंतर शिवलिंगावर चंदनाचं लेपन करायचं किंवा तुम्ही भस्म लावला तरीही चालेल. अष्टगंध तुमच्याकडे असेल तोही लावला तरी पण चालेल. त्याच्यानंतर काय करायचं, आपल्याला एक पांढरं कापड पाटावर किंवा चौरंगावर अंथरून त्याच्यावर एक ताट ठेवायचं आहे. तुम्ही स्टीलचं ताट घेतलं किंवा परात घेतली तरीही चालेल. म्हणजे काहीकडे वस्तू उपलब्ध नसतात तर मग मनामध्ये संकोच बाळगू नका. तर बघा, ताटामध्ये शिवलिंग ठेवण्यापूर्वी आपण थोड्याशा अक्षदा ठेवायच्या किंवा तुम्ही बेलपत्र जे आपण सुटल बाजूला असते त्या बाजूने करून बेलपत्र ठेवून त्याच्यावर शिवलिंग ठेवलं तरीही चालतं. त्यानंतर शिवलिंगाला आपण पांढऱ्या रंगाचा धागा किंवा कापूस अर्पण करायचा आहे. एक बेलपत्र पालथं करून वाहायचं आहे. तुमच्यापैकी बरेच जण विचारत होते मागच्या व्हिडिओमध्ये शिवलिंगाला दुर्वा वाहत नाही. तुम्हाला कोणी सांगितलं की शिवलिंगाला दुर्वा वाहत नाही? शिवलिंगामध्ये फक्त भगवान शिव नाही आहेत तर त्यांचा संपूर्ण परिवार बसलेला आहे. तर त्याच्यामध्ये गणेश भगवान तर येतातच, तर गणेश भगवानांना दुर्वा चालतात. तसेच शिवलिंगालाही दुर्वा चालतात. महादेवांना सुद्धा दुर्वा प्रिय आहेत कारण आपण पत्री पूजा करतो. बघा, हरतालिकेच्या वेळेस तेव्हा महादेवाची पूजा करताना ज्या पत्री वाहिल्या जातात त्याच्यामध्ये दुर्वाचाही समावेश होतो. त्याचप्रमाणे पांढऱ्या रंगाची फुलं किंवा गोकर्णाची निळी फुलं नाही तर मग सध्या कोणतीही फुलं तुम्ही शिवलिंगाला वाहू शकता. मिळाल्यास धोत्र्याचं फूल, बेलाचं फळ हे तुम्ही भगवान शंकराचे नाम जप करत शिवलिंगावर वाहिली जातात. बघा, मुक्याने पूजा करू नका. दरवर्षी श्रावणाच्या दुसऱ्या सोमवारी शिवलिंगावर तिळाची शिवमूठ वाहिली जाते. तर याही वर्षी आपल्याला दुसऱ्या श्रावण सोमवारचे हे व्रत करताना शिवमूठ म्हणून शिवलिंगावर पांढरे तीळ हे धान्य वाहायचे आहे. तर इथे एक गोष्ट लक्षात घ्या, हे व्रत आपण सर्वजण एक तर उद्देश ठेवून करतो की भगवान शंकराच्या कृपेने त्यांचा आशीर्वादाने आपल्या कुटुंबाचे कल्याण व्हावे, घरामध्ये सुख समाधान नांदावं किंवा सौभाग्यवती महिलाचं सांगायचं झालं तर अखंड सौभाग्यप्राप्तीसाठी म्हणून त्या शिवशंकराचा आशीर्वाद मागत असतात आणि शिवलिंगावर शिवमूठ वाहत असतात. त्यामुळे इथे आपल्याला काळे तीळ नाही तर पांढरे तीळ शिवलिंगावर शिवमूठ म्हणून अर्पण करायचे आहे. तसेच जर आपण पितृकार्यासाठी ही पूजा केली असती तर नक्कीच आपल्या सर्वांना शिवलिंगावर काळे तीळसुद्धा वाहता आले असते. तर एवढा फरक फक्त लक्षात घ्या आणि त्याप्रमाणे शिवलिंगावर पांढरे तीळ शिवमूठ म्हणून वाहा. आपल्या उजव्या तळहातावर एक मूठभर एवढे पांढरे तीळ ठेवून त्याच्यावर थोडंसं पाणी शिंपडून ती उभी मूठ बंद करून शिवलिंगावर धरायची आणि ते तीळ शिवलिंगावर हळूहळू मुठीतून सोडताना म्हणावं, शिवा शिवा महादेवा, माझी शिवामूठ ईश्वरा देवा, सासू सासऱ्यांची, दिरा जावाची, नंदांची, भरतची आवडती आहे ती नावडती आहे ती आवडती कर रे देवा. आणि सगळे तीळ वाहून द्यावे. आणि सौभाग्यवती स्त्रियांच्या व्यतिरिक्त तुम्ही जर विवाहित पुरुष असाल किंवा अविवाहित मुलं मुली ज्यांना आपण कुमारिका म्हणतो ते तुम्ही असाल किंवा मग तुमचं लग्न झालेलं असेल पण तुमचे पती आता हयात नाही आहेत, म्हणजेच काय तुम्ही ब्रह्मचारिणी आहात, तर अशा सर्वांना हा मंत्र म्हणता येणार नाही. तर मग तुम्ही काय म्हणायचं, शिवा शिवा महादेवा, माझी शिवामूठ ईश्वरा देवा, मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण कर रे देवा. अशा पद्धतीने तुम्हाला हा मंत्र म्हणता येईल. तुमच्यापैकी जे कोणी श्रावणाचा पहिला सोमवार करू शकले नाहीत, म्हणजे तुमच्याकडून पूजा झाली नाही किंवा मग तुम्ही शिवामूठ वाहू शकला नाहीत, तर मग काय करायचं, दुसऱ्या श्रावणी सोमवारी शिवलिंगाची पूजा करताना प्रथम शिवलिंगावर तांदूळ हे धान्य शिवमूठ म्हणून वाहायचं, कारण पहिली शिवमूठ तांदळाची असते, म्हणून त्यानंतर पांढरे तीळ हे धान्य शिवामूठ म्हणून वाहायचं आहे. एकदमच तुम्ही शिवामुठीचा मंत्रही म्हणू शकता सांगितल्याप्रमाणे. आणि त्यानंतर बघा, तुम्हाला जास्तीचं सोमवार करण्याची गरज पडणार नाही आहे, कारण जेव्हा आपल्याकडून असं काही होतं की आपल्याकडून पहिला सोमवार राहून जातो तर आपण दुसऱ्या सोमवारी त्या 2 शिवामूठ वाहून द्यायच्या असतात. फक्त जेव्हा आपल्याकडून शेवटच्या सोमवारी असं झालं की आपल्याला काही कारणामुळे पूजा करता आली नाही किंवा शिवमूठ वाहता आली नाही, तर मग त्यावेळेस आपण जास्तीचा सोमवार हा करू शकतो. बघा, एकदा की शिवमूठ वाहून झाली की शिवलिंगाला आपण धूप दीपांनी ओवाळून घ्यायचं आहे
एका हाताने घंटी वाजवायची, म्हणजे डाव्या हाताने घंटी वाजवायची, उजव्या हातामध्ये दीप अर्थात दिवा पकडायचा, त्याने ओवाळून घ्यायचं आपण दही भाताचा, खडीसाखरेचा किंवा पंचामृताचा, नाहीतर मग फळांचा नैवेद्य देवाला दाखवू शकतो. नैवेद्याच्या शेजारी पाणी ठेवायचं आहे. आता बघा, दुसऱ्या श्रावणी सोमवार आणि एकादशी एकत्र आल्याचा लाभसुद्धा तुम्ही करून घेऊ शकता. कशा प्रकारे? सकाळी भगवान शिवशंकराची शिवामुठीची पूजा तुम्ही कराल तेव्हा पांडुरंगाची पूजासुद्धा करा. तुमच्याकडे पांडुरंगाची मूर्ती किंवा फोटो नसेल तर देवघरात जो छोटा बाळकृष्ण असतो त्या बाळकृष्णाची पूजासुद्धा भगवान शिवशंकराबरोबर करायची आहे. महादेवांची काही स्तोत्र तुम्ही या दिवशी म्हणणार असाल तर त्याबरोबरीने हरिपाठ किंवा विष्णू सहस्त्रनाम अशी पांडुरंगासाठी म्हणजेच विष्णूसाठी सुद्धा तुम्ही काही स्तोत्र म्हणू शकता. फार काही वेगळं करायची गरज नाही आहे. जशी नेहमी श्रावणी सोमवारी पूजा करतो तशीच करायची आहे आणि पांडुरंगाची एकादशीला जशी पूजा करतो तशीच करायची आहे. फक्त उपवास सोडताना फरक लक्षात घ्यायचा. बाकी तसाही श्रावणी सोमवारचा उपवास दिवसभर केला जातोच, त्यामुळे कुठेही मध्ये एकादशी मोडण्याचा प्रश्न येत नाही. त्याचबरोबर अनेकांच्या मनात अशी सुद्धा शंका आहे की 23 तारखेला स्मार्त एकादशी आहे आणि 24 तारखेला भागवत एकादशी आहे, तर या दोन्हीपैकी कुठली एकादशी धरायची? तर अर्थात 24 तारखेचीच एकादशी आपल्याकडे केली जाते, कारण स्मार्त एकादशी जी आहे ती संन्यासी लोक करतात. हे व्रत करत असताना लक्षात ठेवण्याच्या काही गोष्टी सांगते. ज्या दिवशी व्रत पूर्ण होत नाही ती म्हणजे तुम्ही व्रत सुरू करण्यापूर्वी तुमच्या आईवडिलांचा किंवा घरातल्या वडीलधाऱ्या माणसाचा आशीर्वाद घेऊन मगच पूजेला सुरुवात करावी. त्यानंतर हे पूजाव्रत जेव्हा आपण करतो तर एकदा की शिवमूठ वगैरे वाहून झाली की त्यानंतर लगेचच तुम्ही शिवामुठीची कहाणी वाचून घ्यायची आहे किंवा दिवसभरात म्हणा, नाही तर मग संध्याकाळच्या पूजेच्या वेळेस का होईना ती आवर्जून वाचायची आहे. त्याचबरोबर पुढची महत्त्वाची गोष्ट ही की शिवपूजा ही कापूर आरतीशिवाय अपूर्ण मानली जाते. त्यामुळे तुम्ही भगवान शिवशंकराची पूजा करताना किंवा त्याची लवथवती विकराळा किंवा ब्रह्मांडी माळा ही आरती करताना कापूर आरती अवश्य लावा. गळती ही शिवलिंगावर ठेवावीच लागते. का तर घरी पूजा केल्यावर अजिबात नाही. तुमच्याकडे असेल तर ठेवा, नसेल ठेवली तरी पण चालेल. दुसऱ्या दिवशी सकाळी आपली आंघोळ वगैरे झाल्यावर शिवलिंगाला स्नान घालायचं. शिवलिंग व्यवस्थित कापडाने पुसून घ्यायचं. चंदनाचा किंवा भस्माचा गंध लावायचा आणि शिवलिंग देव्हाऱ्यामध्ये आपण ज्या जागेवर नेहमी ठेवतो तिथे स्थापन करून द्यायचं. आणि जे काही निर्मल्याचे साहित्य असेल, मग ते शिवमुठीचं धान्य असेल, त्याचबरोबर पानं असतील, फुलं असतील, तर मग हे सगळं आपण एखाद्या झाडाच्या कुंडीमध्ये टाकून द्यायचं किंवा एखाद्या झाडाखाली टाका. तरी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दुसऱ्या श्रावण सोमवारची पूजा, त्याचप्रमाणे एकादशी असल्यामुळे उपवास कसा केला पाहिजे जेणेकरून दोन्ही उपवासाचे तुम्हाला लाभ मिळतील, तसेच इतरही माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला देण्याचा प्रयत्न केलेला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका. काही प्रश्न असतील तर नक्की कमेंटमध्ये विचारा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय.